राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. नुकसानीची आमदार लंघेकडून पाहणी, अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना. वादळी पावसाने झाले होते पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. सोलापूर जिल्ह्यामध्ये 9060 शेतकऱ्यांचे शेतीपंप सौर ऊर्जेवरती. कुसुम बी योजनेद्वारे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना मिळणार भारनियमनामधून मुक्ती. सोने 3 दिवसांमध्ये 2700 रुपयांनी स्वस्त. चांदीत सुद्धा झाली मोठी घसरण. जागतिक घडामोडीमुळे दरात मोठी उलथापालथ बघायला मिळाली. कोल्हापूर येथे सोने चांदीचे दर जीएसटी शिवाय किती आहेत बघा. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 88,737 रुपये, तर 1 किलो चांदीचे दर हे 88,350 रुपये बघायला मिळाले. शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये दिला जाणारा पीक विमा बंद करू नये. शेतकऱ्यांना दिलासा देणारी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना येत्या खरीप हंगामापासून बंद करण्याचा निर्णय झाल्याची चर्चा होत आहे. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांना दिलेले आहेत. या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत येणार असल्याने 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करू नये अशा प्रकारची मागणी माजी आमदार कुणाल पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. फळ पीक विमा योजनेमध्ये संत्रा, मोसंबीसह 9 फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागामध्ये रोजगार देण्यात महाराष्ट्र देशामध्ये अव्वल. 2.5 पट अधिक कामे. 5 वर्षातील ग्रामीण रोजगार योजनेमध्ये 2.55 पट वाढ. राष्ट्रीय सरासरीपेक्षाही अधिक. महिलांचा पैसा येऊ लागला, बँकेमध्ये खाती वाढली. केंद्र सरकारच्या अहवालामधील माहिती. परदेशामध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांची चिंता मिटणार. पदवीला समक्षता मिळण्याची प्रक्रिया झाली आता सोपी. काही लोक कायम रडतात, ते स्वाक्षरी इंग्रजीमध्ये करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द्रमुक नेते M.K. स्टॅलिन यांच्यावरती थेट टीका. 131 दिवसानंतर शेतकरी नेत्याने उपोषण घेतले मागे. पंजाबचे शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी तब्बल 131 दिवसानंतर रविवारी आपले आमरण उपोषण मागे घेतलेले असून डल्लेवाल यांनी गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर रोजी देशामधील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता उपोषण सुरू केलेले होते. खोटी माहिती, लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांवरती कारवाई कधी होणार? शासनाची दिशाभूल करून अनुदान लाटल्याचा निराधारांचा आरोप. तुम्हाला स्वस्त धान्य नको का? जिल्ह्यामधील 5 लाख लाभार्थ्यांचे KYCकडे होते दुर्लक्ष. आता 30 एप्रिलपर्यंत करता येणार KYC प्रक्रिया पूर्ण. PM आवासच्या अनुदानामध्ये 50,000 रुपयांची आता वाढ झालेली आहे. जिल्ह्यामधील 64,000 लाभार्थ्यांना आता मिळणार मोठा दिलासा. लाभार्थ्यांना एकूण मदत किती मिळणार आहे बघा. PM आवास अनुदान योजनेअंतर्गत 1,20,000 रुपये पहिले मिळत होते, त्यामध्ये आता वाढीव अनुदान 50,000 रुपये सुद्धा ॲड होणार आहे. त्याचबरोबर मनरेगा 90 दिवसाची मजुरी हे 27,000 रुपये त्यामध्ये ॲड होणार आहे. स्वच्छ भारत मिशनद्वारे 12,000 रुपये सुद्धा मिळणार आहे. म्हणजे एकूण जर तुम्ही बघितले तर आता तुम्हाला 2,09,000 रुपये मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 4,000च्या वर नागरिकांना मोफत वीज मिळणार. महिन्याला होते लाखो रुपयांची बचत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना. बुलढाणा जिल्ह्यातील 5 लाख लाभार्थ्यांचे अजूनही होते दुर्लक्ष. आता 30 एप्रिलपर्यंत करता येणार KYC प्रक्रिया पूर्ण. 4 तालुक्यांमध्ये प्रक्रिया अद्यापही अपूर्ण. 16 लाखांवर लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब गटामध्ये समावेश. पात्र उत्पन्न गटामधील रेशन कार्ड धारकांना मिळणार लाभ. अंत्योदय योजनेअंतर्गत 64,000च्या वर लाभार्थी. हळदीला दिला आधार. बाजारामध्ये प्रति क्विंटल 14,000 रुपये भाव. जिल्ह्यामध्ये हळद काढणीची लगबग सुरू. एकरी उत्पन्न वाढल्याने शेतकऱ्यांचा लागवडीकडे वाढलाय कल. चियाच्या दरामध्ये घसरण सुरू. शेतकरी चिंतेमध्ये. 14 दिवसांमध्ये 1,300 रुपयांनी घसरले दर. गत महिन्यामध्ये मिळाला होता 14,000 रुपयांपर्यंतचा दर. 5 एप्रिल रोजी चियाच्या दरामध्ये मोठी घसरण होऊन दर हे प्रति क्विंटल 11,050 ते 12,650 रुपयापर्यंत बघायला मिळाले. मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान वितरण. मालेगावी दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निधीमध्ये 50,000 रुपयांची वाढ सुद्धा करण्यात आली. प्रशासन घेणार अपात्र शिधापत्रिकांचा शोध. लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांच्या शिधापत्रिका होणार रद्द. ATMने पैसे काढत असाल तर बँक घेणार 25 रुपये. 3 नंतर प्रत्येक व्यवहार सेवा शुल्क हे 18% GSTसह. अद्रक लावणाऱ्यांचे डोळे कोण पुसणार? लाख रुपयांचा खर्च. हातामध्ये फक्त 50,000 रुपये मिळतात. भाव पडल्याने शेतकरी संकटामध्ये आलेले आहेत. गतवर्षी चांगला भाव मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लागवड झाल्याचा परिणाम दिसून येत आहे. कापूस लागवड क्षेत्रामध्ये देशात सातत्याने घट होत आहेत. 130 लाख हेक्टरवरून 100 लाख हेक्टर लागवडीचा अंदाज. कृषीचे कामकाज होणार अधिक स्मार्ट. क्षेत्रीय उपक्रम मालमत्ता स्थितीसाठी ॲप्लिकेशन वापरणार. चीनच्या आयात शुल्काचा अमेरिकी शेतकऱ्यांना मोठा धसका. निर्यात कमी होऊन पिकांना दर न मिळाल्याची भीती. शेती न परवडणारी. हे तर जखमेवरती मीठ. कापूस विकला आणि आता भाव वाढला. CCI खरेदी बंद झाल्यानंतर 1 महिन्याने कापूस दरामध्ये झाली वाढ. शेतकऱ्यांकडे 10%च कापूस असल्यामुळे त्यांनाही 8,000 रुपयांपर्यंत दराची अपेक्षा.
पोरांना थंड पेय द्या, पण त्याचे पैसे कोण देणार? मुख्याध्यापकांचा सवाल. शासनाने तरतूद केली तरच मिळणार ताक, सरबत, ORS. जिवंत सातबारा मोहिमेला गती देण्यासाठी महसूल विभागाची लगबग सुरू. तलाठ्यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायतीत चावडी वाचन. हळदीपेक्षा गुणकारी असलेला कोचा खाऊ लागलाय भाव. कोचा विक्रीमुळे शेती खर्चाला मिळतोय आधार. तूर हरभरा खरेदीसाठी सरकारचे आदेश, मात्र शेतकऱ्यांची पाठ. चांदी गडगडली. GSTने व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली. पोखरा योजनेमुळे तळणीमधील 9 गावांना मिळेल संजीवनी. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ. शाश्वत शेतीला मिळणार चालना. रोह्योच्या रखडलेल्या सर्व कामांना अखेर प्रशासनाद्वारे ग्रीन सिग्नल. मंठा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या योजना वगळण्याची मागणी. 7 एप्रिलपासून कामांना होणार सुरुवात. PM किसानच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीणची हुलकावणी. महिलांमध्ये नाराजीचे सूर. लाडकी बहीण योजनांचा लाभ देणे बंद. वीज दर कपातीच्या निर्णयाला स्थगिती. ग्राहकांना शॉक. उन्हाळ्यामध्ये येणार भरमसाठ बिल. ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण. 3,000 रुपयांमध्ये 1 एकरामधील गहू स्वच्छ. थेट दळायला न्यायचा आहे. हार्वेस्टरमुळे शेतकऱ्यांचे काम झाले सोपे. शेतीमधील यंत्राच्या वापरामुळे होते अवेळीची बचत. तुम्हीच सांगा साहेब, शेतकऱ्यांनी पानंद रस्त्यासाठी VR नंबर आणायचं तरी कुठून? 290 लाभार्थींना 1,45,00,000 मिळाले अनुदान. आंतरजातीय विवाह योजना. प्रति जोडपे 50,000 अर्थसहाय्य मिळणार. पिके वाढतायत. अरुणावतीची पाणी केव्हा? प्रकल्प ठरला पांढरा हत्ती. शेतकऱ्यांची वाढली चिंता. सरकारकडून झाली सबसिडी बंद. सर्वसामान्यांना गॅस परवडेना. सरपण गोळा करण्याची लगबग सुरू. योजनांचा बोजवारा. पैसे नसल्याने सिलेंडर घ्यायचे तरी कसे? पपई बागेतील 300 झाडांची अज्ञातांनी केली कत्तल. निंबी पारडी शिवारातील घटना. वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये केली तक्रार. लाडक्या बहिणींचा भार आरोग्यावरती. 1 वर्षामध्ये तब्बल 257 कोटींचे बिले थकली. माहिती अधिकारामध्ये उघड राज्यभरातील चित्र. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर भाववाढ झाली. शेतकऱ्यांची परवड. प्रति क्विंटल 4,300 रुपये दर. इतर पिकांकडे वाढला कल. वाटाणा वरणा तेजीमध्ये. कोबी वांग्याला मंदी. उन्हाच्या तडाख्याने भाजीपाल्यांची आवक मंदावली. लिंबू तेजीमध्ये असून 5 ते 7 रुपयांपर्यंत मिळतोय दर. कृषी मंत्री कोकाट्यांची मंत्रिमंडळामधून हकलपट्टी करा. उद्धव सेनेची मागणी. कर्जमाफी देणार नसाल तर माफी मागा. विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जमुक्तीचे गाजर दाखवून मते घेतली. आता कर्जमाफी देणे शक्य नाही. आपण निवडणुकीमध्ये असे कधी बोललेच नसल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे. खोटे बोलून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या महायुतीला शेतकऱ्यांनी जागा दाखवतील. त्यांना कर्जमाफी शक्य नसेल तर राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी, असे संजय पवार यांनी पत्रकामध्ये म्हटलेले आहे. मॅन्चीवाडीमध्ये कर भरणा घरातूनच होणार. 100% वसुलीची परंपरा. खातेदार परराज्यामध्ये असताना सुद्धा QR कोडच्या माध्यमातून भरणा होणार. खरीपातील नुकसानीसाठी शेतकऱ्यांची 9 लाख रुपयांवरती बोलवण. गेल्या वर्षी मिळाली होती 523 कोटी रुपयांची भरपाई. 6 वर्षातील सर्वात कमी भरपाई. हळद उत्पादकांना यंदा फायद्याचा सौदा. ओल्या हळदीला 1,700 तर कोरडीला 7,000 रुपयांचा दर. नुकसानीची जास्तीत जास्त मदत मिळवून देणार. पालकमंत्री म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार. शेतकऱ्यांना उन्हाळी पीक पाहणीसाठी 15 एप्रिलपर्यंत मिळणार अंतिम मुदत. उजनी काठावरील शेतकऱ्यांची पिके जगवण्याची केवलवानी धडपड. सध्या धरणामधील पाणीसाठा हा अधिकच खालावत असल्याने आता पाणी देताना चारीचा आधार घेण्याची वेळ बळीराजांवरती आलेली आहे. उजनी धरणामधील पाणीसाठा हा 20% आलेला आहे. आता अंडी, दूध, मांस, कॉफी महागणार. ट्रम्पच्या प्रतिपूर्ती शुल्काची सामान्यांपर्यंत झड. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मागितली शेतकऱ्यांची माफी. कर्जमाफीच्या पैशांचा हिशेब विचारणे भोवले. बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली सहशिक्षकांची नोकरी. शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा वापर. शिक्षण संस्थेकडे नियुक्ती रद्द. वक्फ कायदा रद्द करण्यापर्यंत देशभर आंदोलन करणार. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय. मणिपूर संघर्षावरती तोडग्याची शक्यता. केंद्र सरकारच्या पुढाकाराने कुकी मैतई समाजाचे नेते चर्चेसाठी प्रथमच एकत्र. कोरोना काळामध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी ठप्प. हजारो कोटींचा घोटाळा सरकारकडून दुर्लक्षित होतोय. आरोग्यमंत्री आबिटकरांनी दिले बीडच्या चौकशीचे आदेश. कोकणातील मच्छीमारांसाठी पुढील 5 महिने आर्थिक मंदीचे. प्रतिकूल हवामान. शासनाच्या बंदीमुळे मत्स्य उत्पादनामध्ये घट. परराज्यातील लोकांच्या अवैध मासेमारीचेही परिणाम. राज्यामध्ये 2030 पर्यंत 52% ऊर्जा अपारंपरिक स्रोतातून तयार होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुण्यातील डिपेक्स प्रदर्शनाला भेट. परिमंडलामध्ये 12,500 शेतावर होते वीज निर्मिती. PM सूर्यघर योजनेमध्ये वीज ग्राहक बनले स्वावलंबी. महापूर नियंत्रण प्रकल्पाचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार. 9,000 कोटींचा खर्च होणार. पाणी दुष्काळी भागाकडे वळवले जाणार.
समान नागरी कायदा लागू करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाचा सल्ला, जाती धर्मापलीकडे महिलांमध्ये समानतेचे स्वप्न प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी कृती. सोलापुरातील उड्डाणपुलासाठी 966 कोटी रुपये मंजूर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एक्सवरती माहिती. मे अखेर भूसंपादन. राज्यामध्ये बोगस रेशन कार्डसाठी तपासणी मोहीम, पुरावे सादर न करणाऱ्यांचे कार्ड होणार रद्द. 31 मेपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार. ॲग्रिस्टेक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करून घ्या, देवगड तहसील RG पवार यांचे शेतकऱ्यांना आव्हान. घरकुलसाठी मिळणार 50,000 रुपयांचे वाढीव अनुदान, ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय, एकूण 2,09,000 रुपये देणार. रोहियो कामगाराच्या कामामध्ये 30% कपात, बेळगाव गुलबर्गा विभागासाठी आदेश, 2 महिने मिळणार लाभ. शेतकऱ्यांनो, आता तरी कापसाला सोडा, तुरीची लागवड करा, आर्थिक समृद्ध व्हाल, कृषी तज्ज्ञांचा एकमुखी सूर. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दरमहा उत्पन्न 4,747 रुपये, भारतामधील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न हे 3,798 रुपये, सर्वेक्षणामधून मिळाली माहिती. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.